नमस्कार शेतकरी बंधूंनो. नमस्कार. आज आपण कावपिंपरी या गावात तालुका अंबरनाथ जिल्हा जळगाव इथे आलेलो आहेत. या दादांनी, दादा आपलं नाव काय? ईश्वरा सराम पाटील. बरोबर. राहणार कावपिंपरी. बरं दादा, तुम्ही कोणती फवारणी घेतली होती शेतात? काही ओळापाची फोडणी घेतली. ओडाची एक्स्ट्रा नावाची फवारणी घेतली होती. दादा मला सांगा, किती दिवसापूर्वी तुम्ही फवारणी घेतली? मी मे महिन्याच्या 30 तारखेला मी लागवड केली होती. परत त्यानंतर मी 15 दिवसानंतर देखील पाऊस सावटा झाला होता ना. बरोबर. त्यामुळे मवा तुडतुडा इतकं अटक केलं होतं. मग मी आंबेडकर गेलो, दुकानदाराला विचारलं की मला मवा तुडतुडा इतका आलेला आहे बुवा, काय करायचं? बरोबर. मग दुकानदाराने सांगितलं तुम्ही ओळापा घेऊन जा बुवा, त्याच्यासोबत एक मला टॉप दिलं होतं. या दोघे मला मारणी फवारणी. आता मारायला मला जवळजवळ 20 दिवस झाले. 20 दिवसापासून ते आजपर्यंत अजून पण असं वाटत नाही की आपण फवारणी केलं पाहिजे. दादा, रोगराई काय वाटली होती तेव्हा तुम्हाला? एकदम मवा तुडतुडा इतके होते. बरोबर. की मला वाटत नव्हतं की येस सुधारणार असं. वाट्या वगैरे सर्व एकदम अशा वाट्या झाल्या होत्या. बरोबर. पण आता इतकं ताट झालेलं आहे त्यांनी कामचा. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल फवारणीबद्दल? कसं काय मित्रांनो, शेतकरी बंधूंनो, तुम्ही सगळं हे करा. एक बार फक्त याला मारून पहा. माझा मोबाईल नंबर आहे 9921544257. माझ्या शेतात या आणि प्रत्यक्ष पाहणी करा. तुम्ही काय वाटते तुम्हाला? आणि तुम्ही दादानी नंबर दिलाय शेतकरी मित्रांनो, त्यांना कॉल करा. रिझल्ट कसा आलाय ते शेतकरी खोटं बोलणार नाही. तर बघा, मी स्वतः करणार नाही, कारण मी स्वतः शेतकरी आहे म्हणून सांगतोय. दुकानदार आपण विश्वास जर ठेवला असेल ते तुम्ही म्हणतात की दुकानदारांनी काही ऐकलं असेल, ती बात काहीच नाही. चालेल दादा, धन्यवाद दादा. धन्यवाद.